उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे झेंडू पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। शेतामध्येच हा झेंडू खराब झालाय। सततच्या पावसामुळे पिकावर करपा, तांबेरा सारख्या रोगाचा प्रादुर्भाव निर्माण झालाय। त्यामुळे शेतकऱ्यांवर उभं झेंडूचं पीक सोडून देण्याची वेळ आली आहे। परिणामी या नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे कधी होणार, मदत कधी मिळणार असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। पुण्यामध्ये येरवडा पोलिसांनी रेकॉर्डवरच्या 2 गुंडांची त्यांच्याच भागातून धिंड काढली आहे। शहरामध्ये सध्या गुंडांच्या टोळ्या धुमाकूळ घालतायत, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालाय। याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुंडांची धिंड काढली आहे। पुण्यामधील एका विद्यार्थिनीने ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह पोस्ट केली होती। या प्रकरणामध्ये तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र सोशल मीडियावरून पोस्ट हटवली किंवा माफी मागितली तरी गुन्हा रद्द होऊ शकत नाही असं कोर्टानं म्हटलंय। नाशिक शहरामध्ये आज पाणीबाणी असणार आहे। रविवारी कमी दाबानं पाणी पुरवठा होणार आहे। पाणी पुरवठा विभागानं देखभाल आणि दुरुस्तीची कामं हाती घेतलेली आहे आणि त्यामुळे पाणी पुरवठा बंद असेल। पाणी पुरवठा कमी दाबानं होईल, त्यामुळे पुरेसा पाणी साठा करून ठेवा अशी सूचना करण्यात आली आहे। नाशिक महानगरपालिकेला सहकार्य करा असं आवाहन पाणी पुरवठा विभागानं केलंय। पुणे विद्यापीठाच्या प्रमाणपत्रांची छपाई आता नाशिकच्या इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये होणार आहे। प्रमाणपत्राच्या बनावटगिरीला आळा बसणार आहे। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा सुरक्षितता त्याचबरोबर पारदर्शकपणासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे। विद्यापीठामधील विविध प्रमाणपत्र छपाई इंडियन सिक्युरिटी प्रेसमध्ये आता केली जाणार आहे। या निर्णयामुळे प्रमाणपत्रांची विश्वासार्हता आणखी मजबूत होणार आहे। येवल्यामध्ये हरणाच्या कातड्याची तस्करी करणाऱ्या टोळीला अटक झाली आहे। वन विभागानं सापळा रचत 4 आरोपींना अटक केलेली आहे। त्यांच्याकडून हरणाची कातडी सुद्धा जप्त केली आहे। नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गावर येवल्याच्या खामगाव पाटी इथे टेम्पो आणि कंटेनरचा भीषण अपघात झाला। दुर्घटनेमध्ये 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय, 5 जण जखमी झालेत। वाढदिवसाचा कार्यक्रम आटपून घरी परतत असताना सायगाव इथे पठारे कुटुंबावर काळानं घाला घातलाय। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मुसळधार पावसानं नागरिकांची दाणादाण उडालेली आहे। जवळपास तासभर झालेल्या पावसामुळे शिवाजीनगर भुयारी मार्गासह सखल भागामध्ये पाणी साचलंय। 50हून अधिक वस्त्यांमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे शहरातला वीज पुरवठा सुद्धा खंडित झालाय। नागरिकांना मोठा मनस्ताप त्यामुळे सहन करावा लागलाय। छत्रपती संभाजीनगरमध्ये नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण होण्यासाठी शटडाऊन घेण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला होता। मात्र पावसामुळे जलवाहिनीच्या जोडणीचे काम रखडलंय, त्यामुळे शहरातील अनेक भागांमधील पाणी पुरवठ्याचं नियोजन विस्कळीत झालंय। नवरात्रोत्सव संपल्यानंतर पुन्हा पाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती देण्यात आली आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यामध्ये नदीपात्रालगत जनावरं चरत असताना पाण्याचा प्रवाह वाढला। यावेळेला पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तरुण नदीच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे। 2 किलोमीटर अंतरावर तरुणाचा मृतदेह आढळून आलाय।